नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भाजप आमदार किसन कथोरे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील प्रकार. मराठा आरक्षण प्रश्नी आमदारांनी बाजू मांडावी यासाठी कथोरे यांची भेट घेण्यासाठी आलेल्या मराठा कार्यकर्त्यांना कथोरे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीसमोर झोपून गाडी अडवली. पोलिसांनी तात्काळ कार्यकर्त्यांना बाजूला करत कथोरे यांच्या गाडीला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर मराठा कार्यकर्ते यांनी कथोरे यांच्यावरती शिवीगाळ केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली आणि पुन्हा ठाण्यात येऊ न देण्याचा इशाराही त्यांना देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती एका मराठा बांधवांनी दिली आहे. पळकुटा कुत्रा आम्ही त्याला लोकशाही मागे अडवत होतो. या आमदार किसन कथोरे यांनी आम्हाला शिवी दिली. किसन कथोरे जिथं दिसेल त्याला मारणार. मराठा लोक पोलिसांसमोर शिवी दिली. कथोरेंनी सगळ्या पोलिसांसमोर तू शिव्या देतो. हा कथोरेंनी शिवी दिली आम्हाला. ह्या कथोरेची गाडी फोडणार ठाण्यामध्ये जिथं दिसेल तिथं त्याची गाडी फोडू. पोलिसांसमोर पोलीस होते. पोलिसांसमोर शिव्या देतो तो. नालायक आमदार. आणि फाटली एवढी तर पळून कशाला गेला? थांबायचं ना. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सकल मराठा समाज विटावा ठाणे यांनी सरसेनापती मनोज जरांगे पाटील यांच्या मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता 1 दिवसाचं उपोषण विटावा येथील खुला रंगमंच येथे सुरू केलं आहे. त्याप्रसंगी आनंद पाटील, समाधान माने, सुभाष माने, अविनाश पाटील, प्रकाश पाटील, पंढरीनाथ गायकवाड, दाजी टेळे, संतोष देसाई, प्रकाश पडवळ, मोहन पाटील, सयाजी सुतार, जितेंद्र कदम, नाना हुमने, राजेंद्र पवार, शंकर घारगे, दत्तात्रय साकोरे, गणेश साकोरे, विनायक बळगे, गणपत माने, नरेश पवार, संजय पाटील, महेंद्र चौधरी सर, बालाजी कोकाटे, प्रशांत कुरणे, बापू बोबडे, संगीता लोकरे, उषा पाटील, कविता माने, जयश्री पडवळ, शोभा वागल, वैशाली गवांदे, तृप्ती पवार, रोहिणी शेलार, विजय शिंदे, त्याचबरोबर तानाजी कोळेकर, प्रमोद सूर्यराव, संगीता उतेकर, सिद्धार्थ धोत्रे, लक्ष्मण पाटील, नारायण सकपाळ, अमोल निर्मल, विनायक ननावरे, प्रकाश कोकाटे, संग्राम केदारे, गौतम सातपुते, दयानंद हांडे, विजय पवार, सूर्यकांत येवले, रुद्र देसाई, विजय देसाई,
सुरेश गवांदे, नीता गुजले, साक्षी कुडव, लक्ष्मी पडलेकर, कुसुम बेलोसे, सुमन वाघमारे, अरुणा संसार, ताराबाई असले, सुजाता मोरे, परी शिंदे, भूमी जाधव यांसह इतर बांधव या लाक्षणिक उपोषणामध्ये सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज मनोज जरांगे पाटील यांनी जो इतिहास घडवला आहे, त्यांनी जो मराठा आरक्षणासाठी त्याग केलेला आहे, त्या त्यागात हिस्सा म्हणून आम्ही मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांना आम्ही सपोर्ट करत आहे. आणि जे आज मराठा समाजावर जे अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा कुठेतरी फुटली पाहिजे म्हणून आम्ही आज हे एक दिवसीय साखळी उपोषणाचं नियोजन करून आज उपोषणाला बसलो आहे. हे जरांगे पाटलांना शांततेपूर्वक पाठिंबा त्यांच्या आदेशानुसार शांततेतच आम्ही उपोषण करणार आहोत आणि शांततेप्रमाणे उपोषण करून आम्ही मराठा समाजाला किंवा मराठाचे आरक्षण आम्हाला मिळण्यासाठी आम्ही हे उपोषण करत आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानात सुरक्षेची वाट. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आला असून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण देखील सुरू आहे. मराठा समाजाने यापूर्वी अनेक लाखोंच्या संख्येने शांत पद्धतीने मोर्चे काढले, परंतु आता मराठा आरक्षण या मुद्द्याला सध्या हिंसक वळण आले आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या ठाण्यातील कार्यालयात सुनील तटकरे आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवत मराठा बांधवांनी निषेध केला. तसेच अंबादास दानवे देखील ठाण्यात येणार असल्याचे कळताच मराठा बांधवांनी तेथे देखील जमत घोषणाबाजी केल्या. हीच सर्व परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या फौजफाटा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांबाबत युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची भेट घेऊन शिक्षणात येणाऱ्या अडचणी व समस्या सांगितल्या होत्या. मुख्यत्वे मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेमध्ये पदवी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये विशेष प्रवेश देण्यात यावा, म्हणजेच मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या गोल्डन बॅचच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सुविधा देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती. परंतु या संदर्भात विद्यापीठ कोणताही निर्णय घेत नसल्याने विद्यार्थ्यांनी पूर्वेश सरनाईक यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्याचबरोबर याकरिता पूर्वेश सरनाईक यांनी मुंबई विद्यापीठाला भेट दिली व मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व पुनर्विल्यकन विभागाचे संचालक डॉक्टर प्रसाद कारंडे यांच्याकडे अभियांत्रिकी शाखेच्या गोल्डन बॅचच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सुविधा देण्यात यावी असे युवासेनेच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली आहे. यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी फोनवरती देखील चर्चा केली. येत्या 2 दिवसात बैठक घेऊन निर्णय देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्या निर्णयाचा फायदा किमान 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर सुखसोयींबद्दलही चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच यावेळी डिस्टन्स एज्युकेशन विभागाचे प्रभारी संचालक प्राध्यापक डॉक्टर संतोष राठोड यांची देखील भेट घेऊन त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या समस्यांसंदर्भात तोडगा काढण्याकरिता चर्चा करण्यात आली. यावेळी युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल, सिनेट सदस्य महादेव जगताप, वैभव थोरात, डॉक्टर सुप्रिया कारंडे, युवासेना सचिव राहुल लोंढे, नितीन लांडगे, त्याचबरोबर विराज निकम यांसह इतर युवासेनेचे जे पदाधिकारी होते ते येथे उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.